प्रोफिशिएंट काउन्सिलिंग कॉर्पोरेशनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना करिअर विषयक गायडन्सची सुयोग्य दिशा देणाऱ्या सौ रश्मी श्रीकांत वाघमोडे म्हणजे सुमारे 1.5 दशकांचा अनुभव असणाऱ्या सुप्रसिद्ध करिअर व शैक्षणिक समुपदेशक आणि मार्गदर्शक, विद्यार्थ्यांची पर्सनॅलिटी ॲनालिसिस करून त्यांना त्यांच्या आवडीनिवडी, क्षमता व पालकांची अपेक्षा आणि स्वप्नपूर्ती या सर्व संदर्भाने रास्त मार्गदर्शन केल्याने हजारो विद्यार्थ्यांच्या आयुष्याला नेमकी व नेटकी दिशा मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे। 10वी-12वी नंतर करिअरचा मार्ग शोधण्यापेक्षा इयत्ता 8वी पासूनच त्याबाबत चोखंदळ असायला हवे, त्या दृष्टीने रश्मी मॅडमचे मार्गदर्शन अनेकांच्या जीवनात आमूलाग्र बदल करून गेले आहे। करिअर ओरिएंटेड एज्युकेशनसाठी मुलांनी नेमक्या कोणत्या सवयी अंगीकाराव्यात व पालकांनी नेमकी काय भूमिका घ्यावी याबाबतचा त्यांचा सल्लाही लाख मोलाचा ठरतो आहे। www.proficientcounseling.com या वेबसाईटवर ऑनलाईन पर्सनॅलिटी टेस्ट ही त्यांनी उपलब्ध केली आहे। या टेस्टच्या रिपोर्टवर आधारित प्रत्येकाच्या पर्सनॅलिटीनुसार करिअरचे 5 ते 7 उत्तम पर्याय त्या सुचवतात। ठाणे, मुंबई, पुणेच नव्हे तर सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर येथे याशिवाय भारताबाहेर वास्तव्य करणाऱ्या अनेक विद्यार्थी व पालकांनीही रश्मी मॅडमकडून मार्गदर्शन घेऊन समाधानाची पोचपावती दिली आहे। समाज व्यवस्थेला सुदृढ करण्यासाठी नव्या पिढीला जर योग्य करिअर मार्गदर्शन केले तर यशस्वी, समाधानी आणि प्रगतिशील समाजाची निर्मिती होते, हेच उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून कार्य करणाऱ्या रश्मी वाघमोडे या मुंबई स्थित असल्या तरी त्या मूळच्या साताऱ्याचेच आहेत। नीलम टॉक शोमध्ये त्यांच्या या कार्याचा आढावा घेतला आहे सुप्रसिद्ध मुलाखतकार व नीलम टॉक शोच्या संकल्पक नीलम राजपूत यांनी। संपादन, संकलन व चित्रण अमित परिहार, लोकसाम्राज्य न्यूज, सातारा। गणेशाला नमन। मी नीलम राजपूत नीलम टॉक शो मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते। स्वागतम सुस्वागतम। पालकांचं, शिक्षकांचं, विद्यार्थी मित्र मैत्रिणींचं नीलम टॉक शो मध्ये प्रेमपूर्वक स्वागत। बुद्धीचा देवता प्रत्येक वेळेस आपण म्हणत असतो गणपती बुद्धी दे, आणि हीच बुद्धीचा देवता किंवा सरस्वती विद्या दे। तर आज याच मार्गाने मी तुम्हाला एक माझी मैत्रीण आहे रश्मी वाघमोडे, तिची ओळख करून देणार आहे नीलम टॉक शो मध्ये। खरं तर करिअर म्हणजे करिअर नुसती चांगली नोकरी करणं करिअर नाही। करिअर म्हणजे स्वतःची आवड, त्यात काय मला जमू शकते आणि मी देशासाठी, माझ्या समाजासाठी मी काय करू शकते, ते खरं करिअर। की माझ्या हातून माझ्या देशासाठी, समाजासाठी चांगली सेवाच करता यायला पाहिजे, आणि त्या करिअर मधून सगळं पूर्ण आयुष्य त्या करिअरवर आपलं अवलंबून आहे। तर रश्मी, नीलम टॉक शो मध्ये तुझं मनपूर्वक स्वागत करते। की कसं काय, म्हणजे हे जे करिअर मार्गदर्शन तू करते ते या क्षेत्रात तू कशी काय आलीस? तसं बघायला गेलं तर हा थोडा मोठा प्रवास आहे, पण थोडक्यात सांगायचं म्हणजे माझ्या फॅमिलीमध्ये, माझ्या माहेरी सुद्धा, सासरी सुद्धा सगळ्यांना शिक्षणाची खूप आवड आहे। सगळे अतिशय उच्च शिक्षित आहेत। माझी बहीण डॉक्टर, माझे मेवणे डॉक्टर, माझे मिस्टर, माझे दीर हे सुद्धा सगळे उच्च शिक्षित आहेत। त्याच्यामुळे एक पायाभरणीच आमची शिक्षणामुळे झालेली आहे। पण ज्यावेळेस आपण समाजात बघतो, अनेक जण आपल्याला दिसतात की त्यांना गरज आहे, नक्की काय करायचं हे त्यांना समजत नाही। त्यावेळेस मला ही जाणीव व्हायला लागली की मी शिक्षण घेतलं आहे ते थोडंसं आपण इतरांना द्यावं आणि त्या दृष्टिकोनातून त्यांना जेवढी जमेल तेवढी मदत करावी। आणि असा विचार घेऊन मी याच्यामध्ये अनेक वर्ष इंडस्ट्रीत काम केल्यानंतर जवळ 15 ते 20 वर्ष मी सायकोमेट्रिक असेसमेंट, क्वालिटेटिव्ह रिसर्च, क्वांटिटेटिव्ह रिसर्च असं काम केलं, आणि मग आता स्वतःचं काम चालू केलं। खूप छान। म्हणजे हा मार्गदर्शक खूप महत्वाचं असतं, म्हणजे करायची तर खूप इच्छा असते, सगळ्यांच्याच मनात असते। पालकांना पण वाटत असतं माझ्या विद्यार्थ्यांनी काहीतरी चांगलं करावं, वेगळं करावं, की अनकॉमन। प्रत्येक वेळेस असं प्रत्येकाचं असतं की माझं जगा वेगळं पाहिजे, मग ते करिअर असतं तेही माझं जगा वेगळं पाहिजे। तर त्याबद्दल काय सांगशील की 8वी, 9वी, 10वी तो खरंच सुरुवात करिअरचा पाया असतो, केव्हापासून करिअरचा विचार करायला पाहिजे, त्याबद्दल तू काय सांगशील? बरोबर, अगदी बरोबर आहे। म्हणजे 8वी, 9वी, 10वी ही इतकी पायाभरणीची महत्वाची वर्ष असतात की त्या वयामध्ये मुलांना मॅच्युरिटी यायला लागलेली असते, ते सजग झालेले असतात, आणि स्वतःच्या बऱ्याच मित्रमैत्रिणींकडे, वेगवेगळ्या कझिन्सकडे ते खूप लक्षपूर्वक बघत असतात की कोणाला सक्सेस मिळतंय, कोण कशा पद्धतीने करिअर करतंय, आणि मग त्यांनाही असं वाटायला लागतं की अरे हे असे जर का करतात तर आपणही आता स्वतःचा करिअरचा विचार करायला पाहिजे। त्याच्यामुळे 8वी, 9वी, 10वी ही अतिशय महत्त्वाची वर्ष आहेत।
तसं 10वी आणि 12वी हे माइलस्टोन्स असल्यामुळे पालकांचं नेहमी असं म्हणणं असतं की 10वी झाल्यानंतर बघू, 12वी झाल्यानंतर बघू. पण माझ्या दृष्टिकोनातून 8वी 9वी मध्येच त्यांनी याची सुरुवात केली पाहिजे. ती फार महत्वाची वर्ष आहेत करिअर मार्गदर्शनाच्या दृष्टीने. खरं तर ना, तो 10वी 12वीचा रिझल्ट लागल्यानंतर करिअरची सुरुवात होती, तेव्हा तो विचार केला जातो असं होतं. नाहीतर मग प्रत्येक वेळेस कसं असतं, मी इंजिनियर म्हणजे माझे वडील इंजिनियर, मग माझा मुलगा पण इंजिनियर व्हायला पाहिजे, असं प्रत्येक वेळेस ते करिअर त्यांच्यावर ते थोपवलं जातं की लादलं जातं की तू हे असं असं कर. मग त्याबद्दल तू काय सांगशील? नाही, हा फार चुकीचा विचार आहे. तसं बघायला गेलं तर अगदी प्रत्येक फॅमिलीत आपण बघत असतो की मुलगी आईसारखी दिसते किंवा मुलगा वडिलांसारखा दिसतो, म्हणजे त्यांचं वागणं बोलणं किंवा त्यांच्यामध्ये असलेले गुणही तसेच असतील का? तर नक्कीच नाही. प्रत्येक व्यक्ती ही वेगळी आहे, त्यांच्यामध्ये असलेले जे स्वभाव वैशिष्ट्य आहेत ते पूर्णतः वेगळे आहेत. प्रत्येकाच्या स्ट्रेंथ्स वेगळ्या असतात, आवड निवड असते प्रत्येकाची. त्यामुळे त्यांनी जे करिअर निवडायचं असतं ते स्वतःच्या गुणांवरती निवडायचं असतं. म्हणजे वडील इंजिनियर आहेत म्हणून मुलांनी इतर कुठल्याच क्षेत्रात जाऊ नये असं काही नाही. अनेक उदाहरणं आहेत की अगदी म्हणजे आपण सध्या चला हवा या उद्या एवढा छान कार्यक्रम बघतो, त्याच्यामधले निलेश साबळे हे स्वतः डॉक्टर आहेत, पण ते सध्या इतकं सुंदर या कार्यक्रमामध्ये निवेदनाचं काम करतायत की त्यांच्याकडचा हा मूलभूत असलेला गुण आहे की तो त्यांना एवढं सक्सेस देऊ शकतो. अशी अनेक उदाहरणं आहेत. अनेक इंजिनियर्स आहेत किंवा अनेक वकील आहेत की त्यांनी स्वतःचं क्षेत्र सोडून दिलं आणि ते दुसऱ्या क्षेत्रात अतिशय उत्तमरित्या प्रगती करतायत. तर प्रत्येकामध्ये असलेले जे गुण आहेत ते त्यांनी ओळखावं आणि त्या दृष्टिकोनातून करिअरची सुरुवात करावी किंवा करिअरमध्ये प्रगती करावी. आता जे तू म्हटलीस की नाही, गुण ओळखावे, कधी अनुवंशिकता असते की आई वडिलांकडून मिळालेले असतात किंवा आपण शोधत गेलेला असतो. म्हणजे कुठे इन्स्ट्रुमेंट शिक, कुठे बाकीचे गायन शिक वगैरे, बाकीचे स्पोर्ट्स वगैरे असतं की ते आपण शिकत जातो आणि त्यात ते करिअर होऊ शकतं. पण ज्या वेळेस करिअर मला हे करायचंय पण हे समजतच नसतं, तर त्यावेळेस तू काय सांगशील? म्हणजे की अनुवंशिकता घ्यायची की पॅशन म्हणून त्याच्याकडे बघायचं, काय करायचं? म्हणजे तसं बघायला गेलं ना, अनुवंशिकता, पॅशन या सगळ्या गोष्टी आपल्याला घडवत असतात आणि या सगळ्यांचा आपल्या करिअरमध्ये सहभाग असणं हे फारच महत्वाचं आहे आणि तो असतो, आपण तो टाळू शकत नाही. पण प्रत्येक वेळेस आपण माझी पॅशन आहे, म्हणजे माझी पॅशन समजा चित्रकला ही माझी पॅशन आहे, पण प्रत्येक वेळेस मी चित्रकलेमध्ये उत्तम करिअरच करू शकेन असं नाहीये. तर बऱ्याच वेळा असं होतं की मुलांकडे जे गुण असतात तर त्या गुणांच्या बेसिसवरती जर त्यांनी करिअर करायचं असेल तर त्या गुणांना त्यांनी समजून घेणं हे फार महत्वाचं आहे. आणि दुसरी फार महत्वाची गोष्ट अशी असते की त्यांना जर का ते गुण तेव्हा नाही कळले आणि त्यांच्यावरती थोपवलेलंच करिअर त्यांनी करायचा प्रयत्न केला तर मग काही वर्षांनी त्यांच्यातले जे उपजत गुण असतात ते त्यांना ओढायला सुरुवात करतात की अरे हे तुझ्यामधले उपजत गुण आहे, तू याच्यामध्ये करिअर करायला हवं होतं. मग त्यांना त्याचा मानसिक त्रास व्हायला लागतो की अरे मी हे का केलं नाही. त्याच्यामुळे जी पॅशन असते ती समजून घ्यायची, पण तरी सुद्धा त्याच्यामध्येच करिअर करायचं आहे असा अट्टाहास मात्र करायचा नाही. पण बघायचं की जर का त्याच्यामध्ये आपल्याला पैसा, योग्य पद्धतीने प्रसिद्धी मिळणार असेल किंवा त्याच्यामध्ये आपल्याला एक सस्टेनेबल करिअर करता येणार असेल, ती इंडस्ट्री जर का लॉंग टर्म राहणारी असेल तर नक्कीच त्याच्यामध्ये मुलांनी करिअर करणं हे उत्तम असतं. पण या गोष्टी त्यांनी या पर्टिक्युलर पॉईंट्सवरती चेक करून बघितल्या पाहिजे. हे कधी करायला पाहिजे? म्हणजे 8वी 10वी किंवा कॉलेज झाल्यानंतर किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन केव्हा हे सगळं लक्षात यायला पाहिजे? काही काही रश्मी असं होतं की ग्रॅज्युएशन झाल्यानंतर पण 28-30च्या एजमध्ये आपण करत असतो पण नंतर थोडासा कंटाळा येतो की नको मला हे नाहीये, किंवा ग्रॅज्युएशन करत असताना पण असं वाटतं की नाही माझे विषय जात आहेत, मी हे करू शकत नाहीये, किंवा मग हे तुझ्याकडूनच का मार्गदर्शन घ्यायचं? असं आता या बऱ्याच गोष्टी झाल्या, पण तरी सुद्धा मी समजावून सांगते की ज्यावेळेस मी मार्गदर्शन करत असते तर ती पद्धतच मुळात फार वेगळी आहे. याच्यामध्ये मी पर्सनॅलिटी टेस्ट घेत असते, प्रत्येक व्यक्तीची पर्सनॅलिटी टेस्ट घेत असते की तुमचा स्वभाव कसा आहे, तुमच्यामध्ये असलेले गुण कुठले आहेत. जसं तुम्ही एखाद्या डॉक्टरांकडे गेलात आणि डॉक्टरांना सांगितलं की मला बरं वाटत नाहीये, मला औषध हवं, तर डॉक्टर तुम्हाला काय सांगतात की तुम्ही तुमची टेस्ट करून घ्या, ब्लड टेस्ट करून घ्या, तुमचे स्कॅन्स करून घ्या आणि मग त्या अनुषंगाने तुम्हाला ते औषध देतात. तसंच मी सुद्धा मुलांची सायकोमेट्रिक टेस्ट करून घेते, ज्याला आम्ही आमच्या लोकल लँग्वेजमध्ये किंवा टेक्निकल लँग्वेजमध्ये पर्सनॅलिटी टेस्ट म्हणतो. ती कोणत्या वयात करायची? तर ती तुम्ही 8वी 9वी 10वी मध्येच करून घ्या. ती जेवढ्या लवकर कराल तेवढ्या लवकर तुम्हाला एक कॉन्फिडन्स येतो की मी हे करू शकतो आहे. आणि तुमच्या स्वभावामध्ये फार बदल होत नाही. तुम्ही जरी वयाने वाढला तरी तुम्ही नवीन स्किल्स अक्वायर कराल, पण तुमचा जो मूळचा स्वभावाचा गाभा आहे
तो तसाच राहतो. तुम्ही जर का थोडेसे अबोल असाल तर तुम्ही अचानक फार बोलकी होत नाही, तुम्ही अबोलच राहता. किंवा तुम्ही जर का थोडेसे आपण ज्याला म्हणतो सेन्सिटिव्ह आहात तर तुम्ही सेन्सिटिव्हच राहता. तुम्ही अचानक फार स्टबर्न किंवा रूढ असे नाही होत. तुमचा स्वभावाचा जो मूळचा गाभा असतो तो तसाच राहतो. तर तुम्ही जेवढ्या लवकर स्वतःची पर्सनॅलिटी समजून घ्याल आणि त्या अनुषंगाने तुम्ही करिअरचं प्लॅनिंग कराल तेवढा तुम्हाला फायदा होतो. आणि आता ज्या पद्धतीने मगाशी तुम्हाला विचारलं की याच्यामधल्या ज्या इतर गोष्टी आहेत की मुलांनी नक्की हे चूज करत असताना कुठल्या कुठल्या गोष्टी बघितल्या पाहिजेत, स्वभाव बघितला पाहिजे, इंडस्ट्री बघितली पाहिजे. तर मुलांना आपल्या एज्युकेशन सिस्टीममध्ये सगळेच विषय शिकवले जातात. असं नाहीये की एखाद्या मुलाची चित्रकला किंवा त्याच्यामधली आर्ट ही फार चांगली आहे तर त्याला मॅथ्स शिकायची गरज नाही, असं काही नसतं. त्याला सगळेच विषय शिकवले जातात. त्याच्यामुळे मुलगा हा 12वी पर्यंत जरी आला तरी तो कन्फ्युज्ड असतो की मी नक्की करिअरमध्ये काय केलं पाहिजे. तर त्या दृष्टिकोनातून तुम्ही जर का लवकर करून घेतलं तर तुम्हाला क्लॅरिटी येते की मला मॅथ्स करायची गरज नाहीये, मी फक्त आर्ट्समध्ये करिअर उत्तमरित्या करू शकतो. तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या तुम्हाला 8वी 9वी 10वी मध्ये जर का तुम्ही करून घेतली टेस्ट तर अतिशय उत्तमरित्या लक्षात येतं. म्हणजे हा फायदा होतो की जेवढ्या लवकर तुम्ही करताय तेवढ्या लवकर तुम्हाला तो मार्ग मिळणार आहे. पण रश्मी कसं होतं ना की गुगलवर वगैरे बघतो किंवा चालू असतं की सर्च करा, बघा की काय नक्की मला कोणत्या क्षेत्रात जातंय, पण ते होतं, सक्सेस मिळतो, त्यात यशस्वी होऊ शकतं का? हे बघा कसं आहे माहितीये का, गुगल हे काही तुमच्या पर्सनल ऍडव्हाइस करता किंवा असिस्टन्स करता तयार केलेलं कुठल्याही प्रकारचं पोर्टल नाहीये. ते जेनेरिक पोर्टल आहे. ते सगळ्यांनाच माहिती पुरवायचं काम करत असतं. त्याच्यामुळे मला जर का करिअर करायचंय तर मला माझ्यासाठी पर्सनल इन्फॉर्मेशन मिळायला पाहिजे. तर गुगल तुम्हाला एक जेनेरिक इन्फॉर्मेशन देईल. तुम्ही जर का विचारलं मला जेनेटिक्स बद्दल माहिती हवी तर जेनेटिक्स बद्दल माहिती देईल. तुम्ही विचारलं मला ऍडव्होकेट व्हायचंय त्याच्याबद्दल माहिती द्या, त्या ऍडव्होकेट होण्याच्या दृष्टिकोनातून माहिती दे. पण तुम्ही नक्की काय केलं पाहिजे ऍज अन इंडिव्हिज्युअल, तुमच्यातले काय गुण आहेत, तुम्ही एक युनिक पर्सनॅलिटी आहात, तर त्या दृष्टिकोनातनं जे मार्गदर्शन व्हायला पाहिजे ते अर्थात तुम्हाला इंटरनेटवरनं नाही मिळू शकत. त्याच्यासाठी तुम्हाला पर्सनलाइज्ड मार्गदर्शन करणारीच एखादी व्यक्ती मिळायला पाहिजे. तर तुम्ही नक्कीच माझ्याकडे येऊ शकता. त्या दृष्टिकोनातनं मी तुम्हाला गायडन्स देऊ शकते. आणि अनेक मुलं घेत आहेत, म्हणजे ज्या ज्या पालकांना याचं महत्त्व जाणवलेलं आहे ते अगदी याच्याकडे फार महत्त्वाच्या दृष्टिकोनातनं बघतात. कशा पद्धतीने तू मार्गदर्शन करतेस? याच्यामध्ये 3-4 स्टेप्स आहेत. जसं मी आत्ताच सांगितलं की मी पर्सनॅलिटी टेस्ट घेते. तर पर्सनॅलिटी टेस्ट हा सगळ्यात पहिला पाया झाला या गोष्टीचा की पर्सनॅलिटी टेस्ट घेतल्याशिवाय आपण पुढे नाही जाऊ शकत. तर प्रत्येक मुलाला एक चांगलं करिअर करावं असं त्यांच्या आईवडिलांना वाटतच असतं. तर त्यांचे मुलं किंवा आई वडील हे स्वतःहून मला कॉन्टॅक्ट करतात की आम्हाला असं मार्गदर्शन हवं आहे. मग त्यांनी कॉन्टॅक्ट केल्यानंतर मी त्यांना समजावून सांगते की तुम्ही आधी पर्सनॅलिटी टेस्ट घ्या, जी मी माझ्या वेबसाईटवरती अवेलेबल करून दिलेली आहे. म्हणजे त्याच्यासाठी मी जरी समोर नसले तरी तुम्ही टेस्ट अगदी आरामात घेऊ शकता. साधारण 40 मिनिटाची टेस्ट असते ती, 40 ते 45 मिनिटाची. आणि ऑनलाईन असल्यामुळे त्याला वेळेचं बंधन नाही. तुम्ही कुठूनही कधीही ती टेस्ट घेऊ शकता, कुठल्याही वेळेस घेऊ शकता. अगदी अनेक मुलं तर अमेरिकेमधनं ग्रामीण भागात असतात, सगळीकडे. आणि आजच्या तारखेला मोबाईल तर सगळ्यांच्या हातात आहे. त्याच्यामुळे तुम्हाला कुठल्याही गॅजेटचं बंधन नाही. तुम्ही लॅपटॉपवरनं मोबाईलवरनं कसंही घेऊ शकता. मग ती टेस्ट घेऊन झाली की मग त्याच्यानंतर मी एक स्वतः सॉफ्टवेअर तयार केलेलं आहे ज्याच्यावरनं मी त्या मुलाचे खूप डिटेलमध्ये रिपोर्ट्स तयार करते. आणि त्या रिपोर्टमध्ये मला कळतं की कुठल्या मुलाची पर्सनॅलिटी कशी आहे, त्या मुलाचे स्ट्रेंथ्स काय आहेत, करिअरमधले इंटरेस्ट एरियाज काय आहेत, मोटिवेटर्स काय आहेत. खूप डिटेल रिपोर्ट असतो तो. आणि असे जर का या मुलाचे सगळे गुण आहेत तर मग त्याने नक्की कुठलं करिअर निवडलं पाहिजे याचे वेगवेगळे जवळजवळ 3 ते 4 मी ऑप्शन्स प्रत्येक मुलाला देत असते. हे मी त्यांना समजावून सांगत असते. तर त्याच्यासाठी सध्या तरी मी ऑनलाईन सेशन्स घेते, झूमवरनं सेशन्स घेत असते. काही पालकांचं म्हणणं असतं की आम्हाला तुम्हाला भेटायलाच यायचं आहे. म्हणजे ऍक्सेसेबल आहे ते येतात भेटायला, मला पण ते फार आवडतं. पण आता जसं तुम्ही आत्ताच म्हणलं की ग्रामीण भागातली मुलं, मग त्यांना शक्य होत नाही किंवा जे बाहेरच्या देशातच राहतात, बाहेरच्या गावात राहतात, कुणी दिल्लीमध्ये असतं, कुणी आसाममध्ये असतं, कुणी कोचीनमध्ये असतं, मग ते पर्सनली येऊ शकत नाहीत. मग जसं शक्य होईल तसं झूमवरनं सेशन करायचं किंवा टेलिफोनिक सेशन करायचं. आणि मग ते अगदी ऑनगोईंग रेग्युलर सेशन्स चालू असतात माझे. आणि मग त्याच्यामध्ये तुम्हाला समोरासमोर बोलल्यासारखं भरपूर डिस्कशन करता येतं.
आणि मी तर असं म्हणेन की ऑनलाईनमुळे मी त्यांना ना स्क्रीन शेअर करून वेगवेगळ्या कॉलेजेसची इन्फॉर्मेशन देऊ शकते, वेगवेगळ्या एंट्रन्स एक्झाम्सची इन्फॉर्मेशन देऊ शकते. तर खूप डिटेलमध्ये त्यांना सगळ्या गोष्टींची माहिती मिळत असते आणि त्याचा खूप फायदा पण होतो. तर अशा या सगळ्या स्टेजेस असतात आणि त्याच्यानंतरही ती मुलं माझ्या कॉन्टॅक्टमध्ये राहतात. जर का त्यांना असं वाटलं की सेशन होऊन 2-3 महिने होऊन गेले पण मला काहीतरी अडचण आहे किंवा काही माहिती अजून ऍडिशनल हवी आहे तर ते विचारू शकतात मला. आता तू म्हणतेस की नंतर पण ती मुलं येऊ शकतात किंवा नंतर अपयश येतं, बऱ्याच वेळा असं होतं, मग त्यांना काय सांगशील तू? हे आता जे शिक्षण घेत असतात त्यांच्यासाठी तू सांगितलेस, पण नंतर महिला असतात की थोडे दिवसानंतर कसं मुलं झाल्यानंतर थोडं त्यांना जमत नसतं करिअर, मग त्यानंतर त्या घरात राहिलेल्या असतात पण खूप वर्षानंतर त्यांना बाहेर पडायचं असतं. तर त्या आणि तू तुझं पण सांग की कशी काय सुरुवात झाली. हो हो हो, म्हणजे रादर मला हे फार इंटरेस्टिंग वाटतं की आपला समाजही थोडाफार असा आहे की स्त्रियांना घरातल्या कामांमध्ये गुरफटायला होतं आणि त्या तेवढ्या स्किलफुली बाहेर नाही येऊ शकत. तर पण मला असं वाटतं की जसा मला फॅमिलीकडनं कायमच सपोर्ट मिळत आलेला आहे आणि त्यांना असं वाटतं की माझं शिक्षण जेवढं महत्त्वाचं आहे तेवढंच मी करत असलेलं कामही महत्त्वाचं आहे. तर तसंच इतर स्त्रियांना सुद्धा मी नेहमी असं समजावून सांगत असते की तुम्ही ज्यावेळेस शिक्षण घेतलं त्याच्यानंतर इंडस्ट्री बरीच बदललेली असते आणि तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे स्किल्स अक्वायर करावे लागतात किंवा समजून घ्यावं लागतं की इंडस्ट्री कितपत बदललेली आहे आणि तुमच्याकडे असलेले जे गुण आहेत ते गुण तुम्ही आता इंडस्ट्रीमध्ये काम करायला लागल्यानंतर कसे इम्प्लिमेंट करू शकतात. तर त्या दृष्टिकोनातनं त्यांची जर का पर्सनॅलिटी टेस्ट घेतली तर त्यांना खूप कॉन्फिडन्स येतो आणि त्यांना खूप आवडतं की येस मला हे हवं होतं आणि मला सापडलंय. आम्ही बऱ्याच वेळेला युरेका मुवमेंट म्हणतो की मला सापडलं काहीतरी जे मी खूप दिवस शोधत होते. तर असं त्यांच्याही बाबतीत होतं. थोडं मला जे ग्रॅज्युएशनला असलेली मुलं असतात किंवा अंडर ग्रॅज्युएट करणारी जी मुलं असतात त्यांच्याबद्दल कधी कधी कन्सर्न्स जाणवतात की त्यांनी कधी असं सेशन करून घेतलेलं नसतं 8वी 9वी 10वीच्या सुमारास. जसं बरीच मुलं आपण त्याला म्हणतो ना की ग्रुप बरोबर जात राहतात की सगळे इंजिनिअरिंगला चाललेत मला इंजिनिअरिंग, सगळे नीटची एक्झाम देत आहेत, मेडिकलला चाललेत मला पण मेडिकलला जायचं आणि मग काही वर्षांनी त्यांच्याकडे ते स्किल नसतात, ते अडकतात त्याच्यामध्ये, त्यांना पुढे नाही जाता येत, बरेच विषय राहतात त्यांचे आणि मग त्यांचा कॉन्फिडन्स थोडासा डाऊन होतो की माझ्या बरोबरीची मुलं पुढे जायला लागली आणि आता कदाचित आई वडिलांनाही आवडत नाहीये की मला यश मिळत नाहीये पण मग बोलून कसं दाखवणार. मग त्याच्यामुळे ते थोडेसे डिमोटिवेट होतात आणि थोडं त्यांना असं वाटतं की मी हे बोलून दाखवलं तर माझ्यामध्ये असलेले काहीतरी अवगुण आहेत की जे इतरांना कळतील, त्याच्यामुळे ते तेवढे ओपन अप होत नाहीत. पण मला असं वाटतं की मुलांना अपयश येतं आहे याच्यामध्ये त्यांची फारशी मोठी चूक नसते. उलट आई वडिलांनी थोडंसं पुढे येऊन त्या मुलांना सपोर्ट केला पाहिजे आणि त्यांना सांगितलं पाहिजे तर नाही जमत आहे ना आपण तुझ्यासाठी योग्य मार्ग शोधून काढूयात. त्या मुलांना हे कळतं की मला हे जमत नाहीये पण मला काय जमेल हे त्यांना कळत नाही. हे आता तू जे म्हणलीस ना आई वडिलांनी समोर येऊ, मग अवगुण काही काही असतात ना की आपण सगळ्यांच्या समोर एकदम बोलून जातो मुलांना, तर काय नक्की करायला पाहिजे? आई वडिलांसाठी तू काय सांगशील की मुलांना कसं समजून घ्यायला पाहिजे? सगळ्यांच्या समोर त्यांचा इन्सल्ट नाही केला पाहिजे. प्रत्येक गोष्टीत काही नाही ती आपण पटकन बोलून जातो, एखाद्या वेळेस त्यांना बोलायचं पण नसतं पण ते बोलून जातात पालक, मग त्यांना काय सांगशील? फारच महत्वाची गोष्ट आहे ही आणि तसं बघायला गेलं ना तर अगदी घरोघरी दिसणारं चित्र आहे हे की सगळे पालक जे असतात ते आपल्या मुलांना इतर मुलांशी कम्पेअर करत असतात. तर सगळ्यात पहिली आणि महत्वाची गोष्ट की तुम्ही कम्पॅरिझन पूर्णपणे थांबवा. तुम्ही कम्पेअरच करू नका. स्वतःच्या मुलांना इतरांशी तुम्ही कम्पेअर नाही करू शकत. प्रत्येक मूल हे इंडिव्हिज्युअल असतं, ते युनिक असतं आणि त्याच्यामध्ये वेगळे गुण असतात. ऑफकोर्स तुम्ही ज्या मुलाबरोबर त्याला कम्पेअर करता आहात त्या मुलामध्ये याच्याकडे असलेले गुण कसे असतील, तर प्रत्येक मूल वेगळं असतं. दुसरी आणि महत्वाची गोष्ट म्हणजे सगळी मुलं जे करतायत तेच आपल्या मुलांनी केलं पाहिजे हा अट्टाहास चुकीचा आहे. तो खूप असतो. हो असतोच, म्हणजे प्रत्येक पालकांच्या की नाही तो करतोय ना तू करच. हा तुला कसं काय जमत नाही, त्याला जमू शकतंय ना मग तर तुलाही जमलंच पाहिजे. पण नाही, असं नाही होत ना. म्हणजे तुम्ही जर का सांगितलं की अरे गरुड उडतोय म्हणून हत्तीने पण उडलं पाहिजे तर शक्य आहे का? ते नाही शक्य. तर अशातला प्रकार आहे हा. तर नाही, प्रत्येक मूल हे वेगळं असतं, प्रत्येकाने आपापल्या स्किल्सनुसार करिअर करायचं असतं. तर जर का एखादा मुलगा हे करू शकत नसेल तर पालकांनी त्याला कधी ह्युमिलिएट करू नये, 4 चौघांमध्ये तोडून बोलू नये किंवा अगदी एकांतात सुद्धा त्याला समजावून सांगा. तुम्ही त्याला रागवू नका.
हा, त्याची खूप मोठी चूक असेल की ज्याला तुम्ही गुन्हाच म्हणाल, अशा ठिकाणी तुम्ही त्याला रागवलं बोललात तर गोष्ट वेगळी. पण एखादं करिअर त्याला जमत नाहीये याचा अर्थ तुम्ही त्याच्याकडे वेगळ्या दृष्टिकोनातून बघितलं पाहिजे, त्याला समजून घेतलं पाहिजे आणि स्वतःलाही समजून घेतलं पाहिजे. तर ते थोडंसं नाही होत. म्हणजे तरी हल्लीची पिढी आहे की थोडं मुलांना समजून घेते, की म्हणतात तुला जे पाहिजे ते कर, कंपल्सरी करत नाही की आम्ही सांगतो तू ते केलं पाहिजे, असं होत नाहीये. बऱ्यापैकी सुधारणा नवीन पिढीमध्ये झालेली आहे. की पण इथे मला एक पॉइंट सांगायचा आहे की कसं आहे माहितीये, जोपर्यंत मुलं शाळेमध्ये असतात तोपर्यंत मुलांना ना एक्सपोजरच मिळालेलं नसतं, त्यांना कुठली इंडस्ट्रीज माहिती नसते. आणि मग ज्यावेळेस तुम्ही मुलांना म्हणता की तुला हवं ते कर, त्यावेळेस मुलाला प्रश्न पडतो की मला नक्की काय करायचं आहे. म्हणजे तुम्ही मला फ्रीडम दिला तर मी तो फ्रीडमचा नक्की काय फायदा करून घेऊ हेही त्या मुलांना माहित नसतं आणि त्याच्याही मुळे अनेक मुलांचं नुकसान होतं. मला नेहमी असं वाटतं की करिअर हे एक प्रोजेक्ट आहे. आई वडील आणि मुलगा किंवा मुलगी whoever, तर या तिघांनी मिळून त्याच्याबद्दल खूप डिटेलमध्ये कायम डिस्कशन्स केले पाहिजेत. इतर कोण काय करता याच्यापेक्षा मला काय आवडेल, मला काय जमेल हे तुम्ही जेवढं तज्ज्ञांकडनं समजून घ्याल तेवढा तुम्हाला त्याचा जास्तीत जास्त फायदा होईल. तुला मी फ्रीडम दिला याचा अर्थ तू काहीही करू शकतो आणि तुला त्यात सक्सेसच मिळेल याची गॅरंटी नाही. आता जे तू म्हणलीस की नाही फ्रीडम दिलाय, म्हणजे इतका चंचल स्वभाव असतो की मी हे करू का ते करू, म्हणजे एक ना धड भारावर चिंध्या, की कधी कधी बाकीच्या सगळ्या एक्झाम्स देण्याच्या नादात माझे विषय देखील जातात. मग ते कसं काय, म्हणजे एक तर एका मार्गाने सरळ जावं की कसं करायचं. हो हो, अगदी खरी गोष्ट आहे की मी जसं आता थोड्या वेळापूर्वी बोलले सुद्धा की माझ्या रिपोर्टमध्ये मी करिअरसाठी 3 किंवा 4 ऑप्शन्स देते. त्याच्यातले सुद्धा मी प्रामुख्याने 1 किंवा 2 विषय सांगते मुलांना की तुम्ही हा किंवा हाच करिअरचा ऑप्शन ठेवा. पण त्याच्यामध्ये तुम्ही आयदर अगदी इंजिनिअरिंग किंवा मेडिकल शक्य नाही ना, तुम्ही इंजिनिअरिंगमध्ये आयदर तुम्ही फूड टेक्नॉलॉजीचा विषय घ्या किंवा फार फार तर तुम्ही आयटीचा विषय घ्या. म्हणजे हे दोन्ही विषय टेक्नॉलॉजीशी निगडीत आहेत. तुम्हाला एक्झाम्स ज्या द्यायच्या आहेत त्या सुद्धा एकसारख्याच एक्झाम्स द्यायच्या आहेत, त्याच्यात फारसा फरक करायचा नाहीये. त्याच्यामुळे तुम्ही जोही काही तयारीचा मार्ग निवडाल तो बराचसा एकात एक मेळ असलेला मार्ग असेल. पण तुम्ही जर का खूप अनेक गोष्टी करायला गेला तर तुम्हाला सक्सेस मिळणं खूप कठीण होतं आणि रादर अशक्य होतं, नाही मिळत त्याच्यामध्ये. अगदी एक्स्ट्राऑर्डिनरी असलेला एखादा दुसरा मुलगा असेल की जो काहीही करू शकतो, पण हे नाही होत तसं. त्याच्यामुळे तुम्हाला फोकस ठेवून 1 किंवा 2च करिअरचे ऑप्शन समोर ठेवायला लागतात. हे नाही झालं तर हे, आय एम ओके विथ दॅट. तरी नवीन नवीन कोणते आहेत करिअर्स की त्या बाजूला ते गेले तरी पुढं मोठं यश आहे किंवा त्यांना पैसा मिळू शकतो की असं, म्हणजे आयुष्य तर सगळं पैशासाठी तर चाललेलं असतं ते. करेक्ट, ऍब्सोल्युटली. म्हणजे मी तर नेहमी मुलांना हे समजावूनच सांगत असते की ज्यावेळेस तुम्ही सक्सेसफुल करिअर म्हणता त्यावेळेस सक्सेसचे 3 मंत्र आहेत. पहिला मंत्र म्हणजे तुम्ही जेही काही काम करता आहात त्याच्यामध्ये तुम्हाला पुरेसा मोबदला मिळायला पाहिजे, भरपूर पैसा मिळायला पाहिजे आणि तो पैसा तुम्हाला सॅटिस्फॅक्शन देणारा असला पाहिजे. की असं नको वाटायला की यार मी काम तर जास्त करतोय, मी मेहनत खूप करतोय, पण त्या मानाने मला पैसा फार कमी मिळतोय, असं नको वाटायला. तुम्हाला एक इझी मनी यायला पाहिजे की जो त्याच्या मागे तुम्ही धावत नाही आहात पण तुम्हाला पैसा मिळतो. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला जॉब सॅटिस्फॅक्शन मिळायला पाहिजे. जे काम तुम्ही करताय ते काम तुम्हाला आवडतच नसेल तर त्या कामाचा काय फायदा. तर तुम्हाला प्रचंड त्या कामामध्ये आत्मविश्वास वाटला पाहिजे, आवड वाटली पाहिजे, रोजची सकाळ तुम्हाला एक उत्साह देणारी असली पाहिजे की मी हे काम एन्जॉय करतो आहे. आता जे एन्जॉय करतोस म्हणलीस की नाही तू, म्हणजे सचिन तेंडुलकर एन्जॉय करतो, लता मंगेशकर एन्जॉय करतात. म्हणजे असं नाही की मी केलंय, मनापासून होतो. जे एन्जॉय करतो ना ते काम मनापासून होतं आणि आनंद मिळतो. अगदी खूप आनंद मिळून मग ते यश त्यात मिळून जातं. ते असं होतं. तुम्ही यशामागे कधी धावतच नाही ना, यश तुमच्याकडे समोरून येत राहतं. तर या ज्या गोष्टी आहेत ना या तुम्हाला जेव्हा आतून सांगतात की हे तुम्हाला आवडतंय त्यावेळेस तुम्ही आपोआप त्याच्यामध्ये एन्जॉय करायला सुरुवात करता. तिसरी आणि महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही जे करिअर निवडलेलं आहे त्या करिअरसाठी जी इंडस्ट्री आहे ती इंडस्ट्री कायम ग्रोथ पाथवर राहिली पाहिजे. तुम्ही समजा पहिली 4 वर्ष काम केली, 10 वर्ष काम केलं आणि नंतर ती इंडस्ट्रीच नामशेष झाली, मग तुम्ही काय कराल, पुढे काय कराल. तर असं नको व्हायला. तुमच्याकडे तो व्ह्यू पॉइंट असला पाहिजे की अरे ही इंडस्ट्री सस्टेनेबल आहे. थोडक्यात सांगायचं मी आता फूड टेक्नॉलॉजी बद्दल बोलले होते, जसं अन्न वस्त्र निवारा, तर त्याच्यामधलं अन्न आपल्याला दिवसातनं 4 वेळा खायला लागतं. आपल्या किचन मध्ये तुम्ही जर का पदार्थ बघितले तर त्याच्यामध्ये जवळजवळ 50 पदार्थ तर आपण रोज बाहेरनं आणलेले असतात. त्याच्यात मसाले झाले, जाम झालं, सॉस झालं, अगदी तेल मीठ ही सगळ्या गोष्टी विकायच्या आहेत. त्याच्यामुळे फूड इंडस्ट्री ही कायम ग्रोथ पाथवर राहणारी इंडस्ट्री.
तर अशा प्रकारे तुम्ही त्याच्यामध्ये विचार केला पाहिजे की अरे ही इंडस्ट्री सस्टेनेबल आहे का. तर या सगळ्या गोष्टींचा विचार करून ती इंडस्ट्री निवडायची असते. आता ज्यावेळेस आपण म्हणतो की इतर असे कुठले क्षेत्र आहेत की जे आपण विचारात घेतले पाहिजे, पण ते खरं तर घेतले जात नाहीत. म्हणजे पूर्वी कसं असायचं, सायन्स, कॉमर्स आणि आर्ट्स एवढे 3च विषय असायचे की जे खूप अगदी हुशार असायचे ते डॉक्टर, इंजिनियर असं. पण हे बाकीचं आजकाल भरपूर त्यांच्या पुढे मार्ग आहेत, भरपूर दिशा आहेत. म्हणजे खरंच ते मार्गदर्शन आज सगळ्यांना मिळतंय, तुझ्या मार्फत ते मिळतंय की मार्ग, दिशा, स्वयंरोजगार. म्हणजे स्वतःच्या रोजगारासाठी तर एक करिअरची सुरुवात असते आपली. आणि करिअर म्हणजे संधी नसते, संधी आपल्याला शोधायला लागते. म्हणजे खटाटोप करायला लागतो, मार्ग शोधायला लागतो, तेव्हा ती संधी मिळते. मग कशी संधी मिळवायची त्याबद्दल सांग. अगदी म्हणजे हा इतका महत्वाचा मुद्दा आहे की तुम्हाला संधी शोधावी लागते. पण आजच्या जर का तारखेला बघितलं तर एवढ्या इंडस्ट्रीज आपल्या आजूबाजूला आहेत की तुम्हाला प्रत्येक इंडस्ट्रीमधनं ऑपॉर्च्युनिटी मिळते. तर याच्यातला सगळ्यात पहिला आणि महत्वाचा पाया म्हणजे तुम्ही स्वतःला ओळखा. तुम्ही स्वतःला ओळखलं की तुम्हाला कळेल की कुठल्या पर्टिक्युलर प्रोफाईल करता मी मॅच आहे. पण ते कसं ओळखायचं, मी मला स्वतःला ओळखायचं कसं की हे मला जमतंय. मी पर्सनॅलिटी टेस्ट जी आहे त्या पर्सनॅलिटी टेस्ट वरनं तुम्हाला तेच कळतं की पर्सनॅलिटी टेस्ट म्हणजे बेसिकली काय की त्याच्यामध्ये जे प्रश्न विचारलेले असतात ते प्रश्न बेसिकली आपण त्याला क्वेश्चनेअर म्हणतो की त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं बरोबर किंवा चूक असं उत्तर नसतं. त्याच्यामध्ये की समजा मला माझ्या मित्रमैत्रिणींबरोबर गप्पा मारायला आवडतात, आय ॲग्री, आय डिसॲग्री, आय कॅनॉट कमेंट, एवढं सिम्पल आन्सर आहे. ऑब्जेक्टिव्ह आन्सर्स असतात त्याच्यामुळे तुम्हाला 50 नुसते वेगवेगळी सेंटेन्सेस दिलेली आहेत आणि तुम्हाला फक्त त्याच्यावरती टिक करायचं आहे ॲग्री डिसॲग्रीवरती. आणि याच्यामधनं मुलाचा मुलीचा पूर्णपणे स्वभाव कसा आहे हा कळतो, एक गाभा कळतो आपल्याला त्या व्यक्तिमत्वातला. आणि मग हा स्वतःला समजलं की अरे मी असं आहे, मला हे जमणारं आहे किंवा मला हे न जमणारं आहे, तर आपल्याला पटापट त्या पद्धतीने आपल्याला संधी शोधता येतात. जर का आपल्याला हे कधी कळलंच नाही तर आपण आता एक छोटंसं उदाहरण म्हणून सांगते की समजा एखादी व्यक्ती आहे फार फार सेन्सिटिव्ह आहे आणि छोटंसं कोणीतरी अरे म्हटलं की आमचं सशाचं काळीज लगेच वाईट वाटतं आपल्याला. मग अशी जर का व्यक्ती आहे आणि त्या व्यक्तीने ठरवलं की आपण पोलिसात जायचं आणि दामटवायचं तर कठीण होतं. त्यांना ते जातीलही, तेवढ्या प्रयत्नांना तर तिकडे पोहोचतीलही, पण ते एक्झिक्यूट करताना त्यांना त्रास व्हायला लागतो की मला नाही जमते, मोठ्या आवाजात दरडावून बोलणं नाही जमते किंवा मी समोरच्या व्यक्तीचा त्रास समजून घेतो. तर अशा ज्या व्यक्ती असतात तर आपल्याला अशा व्यक्ती जागोजागी दिसतात, पण मग त्यांना मिळालेलं यश हे लिमिटेड असतं. तर त्या दृष्टिकोनातनं आपण आपला जर का स्वभाव समजून घेतला तर अशी व्यक्ती तुम्हाला HR ह्युमन रिसोर्सेसमध्ये उत्तमरित्या करिअर करताना दिसू शकते. तर तुम्ही जर का स्वतःला समजून घेतलं तर तुम्ही उत्तम करिअरच्या संधी शोधू शकता आणि खूप उत्तमरित्या करिअरमध्ये सक्सेस घेऊ शकता. आता तू म्हणलीस की करिअरच्या संधी शोधू शकतात, पण असे खूप जण असतात, खूप आम्ही शोधतो पण भरपूर अभ्यास करतो. कित्येक मुलं की सुशिक्षित बेकार असतात, त्यांना नोकरी पण लागत नाही. ते खूप प्रयत्न करत असतात, त्यांचे पालक देखील प्रयत्न करत असतात, पण ते यशस्वी होतच नाही का? ऑफकोर्स द रिझन इज व्हेरी मच सिमिलर की रादर मी या क्षेत्रामध्ये यायचं कारणही तेच आहे की मी स्वतः इंजिनिअरिंग केलेलं आहे, मी MBA केलं, अनेक वर्ष मी कामही केलं, अतिशय उत्तम खूप म्हणजे मोठमोठ्या कंपनीजचे डायरेक्टर्स मी काम केलेलं आहे. तर असं जर का माझं करिअर आहे, सक्सेसफुल करिअर आहे आणि ज्यावेळेस माझ्या आजूबाजूला अनेक अशी सुशिक्षित मुलं मला दिसत आहेत की अरे एवढं शिक्षण घेतलेलं आहे आणि मग तुम्हाला अजून नोकरी नाही मिळाली, त्यावेळेस नक्की कुठे काय चुकतं आहे याचा शोध घेणं फार महत्वाचं होतं. आणि त्याच दृष्टिकोनातनं माझी बऱ्याच वेळा धडपड चालू झाली होती की आपण त्यांना थोडंसं समजावून सांगावं, आपण त्यांना मार्गदर्शन करावं. मग ते मार्गदर्शन तेव्हा करण्याच्या ऐवजी जर का मी लवकर केलं तर मग त्यांना त्याचा फायदा घेता येईल. आणि एक वेगळा दृष्टिकोन तयार झाला की संपूर्ण समाज जर का आज आपण बघितलं तर अनेक सुशिक्षित मुलं आपल्याला चोरी करताना दिसतात, अगदी लुटमार करताना दिसतात किंवा वाईट प्रवृत्तींमध्ये गुरफटले जाताना दिसतात. तर याच मुलांना जर का आपण योग्य मार्गदर्शन केलं, ते सुद्धा लवकर केलं, तर एक समाजाची ती पूर्ण पिढीच्या पिढी जी आहे ती चांगली सुशिक्षित होईल. भले तुम्ही शेतकरी आहात पण तुम्ही उत्तम रोजगार कमवू शकताय.
कुठल्याही पद्धतीने असेल, तुम्ही तुमचा उत्तम उत्पादन काढून करता आहात किंवा उत्तम नवीन नवीन निर्मिती करून त्याच्यातनं करता आहात, वेगवेगळ्या पद्धतीचे विचार करून तुम्ही त्याच्यामध्ये काम करता आहात. अगदी तुम्हाला पॉलिटिक्समध्ये सुद्धा जायचं असेल तर एक उच्च शिक्षित मुलगा पॉलिटिक्समध्ये आला तर समाजाची प्रगतीच आहे. तर अशा प्रकारे जर का आपण त्यांना मार्गदर्शन करू शकलो तर नक्कीच त्याचा खूप फायदा होतो. मग आपण जे म्हणतो आहोत की सुशिक्षित बेकार असतात, ते फक्त सुशिक्षित आणि उच्च शिक्षित असतात असा तो आपला समाज तयार होईल आणि हे फार महत्वाचं आहे. तुमचे खरंच आहे रश्मी, किती सांगते, अपयश तर येणारच, कुठे गेलं तरी तुम्ही अपयश येणार. मग प्रत्येक दरवाजे तुम्ही ठोठवताय, त्यापेक्षा स्वतःचा दरवाजा उघडा ना. स्वतःचा उघडलं की त्यात तुम्हाला यश आहेच ना. म्हणजे ध्येय धुंदवा, ध्येयाने झपाटा, कुठेतरी मी ते ध्येय बघते, मला ते पूर्ण करायचंय आणि त्यात यश मिळवायचं. ते ध्येयाबद्दल काय सांगशील? म्हणजे जसं स्वतःचे दरवाजे ठोठावायला पण इंग्रजीमध्ये खूप सुंदर शब्द आहे, इंट्रोस्पेक्शन. तुम्ही स्वतःला शोधा, स्वतःला तुम्ही एकदा टटोलून बघा की तुम्ही कोण आहात, तुमच्यातले गुण काय आहेत. आणि हे आपल्याला पर्सनॅलिटी टेस्टवरनं अतिशय उत्तमरित्या करता येतं. तर ही जी टेस्ट आहे, या टेस्टमधनं मी प्रत्येक मुलाला थोडक्यात जर का असं म्हटलं तर आग्रह करते की तुला मार्गदर्शन मी कशाही पद्धतीने करू शकते, पण ते योग्य जर का हवं असेल, एका डायरेक्शनच्या दृष्टिकोनातून हवं असेल तर आपण आधी पर्सनॅलिटी टेस्ट करूया. मग आपल्याला ते उत्तमरित्या करता येतं. आणि मग त्याच्यानंतर मी जे ध्येय देते ते ध्येय त्या मुलाला इतकं आत्मसात होतं की मला त्याला सांगायची गरज नाही पडत. रश्मी, खूप छान तू आम्हाला खरं माहिती सांगते आणि खूप बरेच तुझ्याकडनं आम्हाला शिकायला मिळते. पण कसं असतं, पिढीत म्हणजे वडील आणि त्यांच्या मुलाच्या ज्यात 15-18 वर्षांची गॅप आलेली असते. मग त्या सवयी, आपण आपल्यापेक्षा सवयी वेगळ्या असतात आणि मुलांच्या सवयी वेगळ्या असतात. म्हणजे आपण खूप छान सवयी लावत असतो पण त्यांना ते थोडेसे पटत नसतात. पण करिअरच्या दृष्टीने कोणत्या चांगल्या सवयी लहान वयापासूनच त्यांनी लावायला पाहिजे. कारण आजकाल इतकं झालं ना, एवढी प्रचंड शर्यत वाढली आहे की म्हणजे आनंदी पालकत्व आता हिरमुसते की काय असं वाटायला लागले. मग काय म्हणजे कसं काय, कोणत्या सवयी आम्ही मुलांना लावायला पाहिजे? म्हणजे बऱ्याचशा सवयी आपल्याला होत्या. म्हणजे आपल्याला जर का आठवत असेल तर जशा दिवाळीच्या सुट्ट्या असायच्या किंवा उन्हाळ्याच्या सुट्ट्या असायच्या, त्या 2-2.5 महिन्यांमध्ये आपण बऱ्यापैकी वाचन करायचो जेव्हा आपण लहान होतो. पण आजकालची जर का लहान मुलं बघितली तर त्यांना घाई झालेली असते. कधी एकदा हातात मोबाईल येतो आणि त्याच्यावरती गेम खेळतो किंवा चॅटिंग करतो, युट्यूब व्हिडिओज बघतो, त्यांना खूप सवय झालेली आहे. तर मी असं नाही म्हणणार की ही सवय पूर्णपणे चुकीची आहे, कारण आजच्या तारखेला बऱ्याच गोष्टी ऑनलाईन अभ्यास, क्लासेस असे चालू असतात. पण मुलं त्याच्यावरती अभ्यास करतायत की वेळ घालवतायत, याच्यातली जी एक थीन लाईन आहे ही समजून घेणं फार महत्वाचं आहे. आणि ही थीन लाईन फारच महत्वाची असते. मुलांना सवय म्हटली तर वाचन असणं अतिशय आवश्यक आहे. म्हणजे मुलांनी, आपण जर का मुलांच्या समोर रोज न्यूजपेपर वाचला, सहजपणे मुलांना सुद्धा वाटतं अरे आई बाबा करतायत ना, आपणही केलं पाहिजे. त्याच्यामुळे मुलांना वाचनाची सवय असणं, त्यांनी रोजचा न्यूजपेपर वाचणं, त्यांनी रोज कुठलं ना कुठलं तरी एखादं पुस्तक, चांगल्या पद्धतीचं, चांगल्या लेखकाचं पुस्तक त्यांच्या हाताखाली असणं किंवा त्यांच्या नजरेतनं जाणं हे फार महत्वाचं आहे. आणि आपल्याकडे तर इतके उत्तम उत्तम लेखक आहेत की मराठीपासून ते इंग्रजीपर्यंत अगदी मोठीची मोठी रेंज आहे आपल्याकडे अनेकविध विषयांची. तर चांगल्या चांगल्या ऑटोबायोग्राफीज त्यांनी वाचल्या पाहिजेत. आपल्या देशामध्ये एवढे मोठे मोठे वर्ल्ड वॉर होऊन गेलेले आहेत. तर अशा ज्या चांगल्या घटना, चांगल्या म्हणा वाईट म्हणा, पण या सगळ्यांची तोंड ओळख त्यांना व्हावी या दृष्टिकोनातनं त्यांनी वाचन करणं हे फार महत्वाचं आहे. आणि मोबाईलचा वापर हा आई वडिलांनीच कर्टेल करणं किंवा लिमिटेड ठेवणं हे फार महत्वाचं आहे. म्हणजे मुलं मोबाईल बघतायत म्हणजे घरात शांतता आहे हा विचारच चुकीचा आहे ना. त्यांच्या मनामधली खळबळ किती वाढते आहे, ते किती अस्वस्थ होतात त्या दृष्टिकोनातनं. काढून म्हटलं की खरंच अस्वस्थ होतात ते. आणि मग अभ्यासावरती ते कसं काय फोकस करू शकतील? करिअर म्हणजे अभ्यास ना, त्यांना अभ्यास त्या दृष्टिकोनातनं वाटचाल करायची आहे. तर तुम्ही त्यांच्या हातामध्ये मोबाईल देऊन खूप मोठी चूक करता, तर ते नको व्हायला. तर या 2 गोष्टींवरती मेजर फोकस असला पाहिजे. याच्या व्यतिरिक्तही अनेक गोष्टी असतात की ज्यांनी रोज खेळायला जायला पाहिजे, थोडासा एक त्यांचा फिजिकल एक्सरसाइज होणं पण आवश्यक आहे. त्यांनी मुलांमध्ये मिळून मिसळून राहायला पाहिजे, जेणेकरून त्यांचे वेगवेगळ्या विचारांची देवाणघेवाण होते. तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या मुलांकडनं व्हायलाच पाहिजेत. म्हणजे आई वडिलांनी सजग असलं पाहिजे की ह्या गोष्टी ती मुलं करतायत आणि त्यांच्या एक सक्षम करिअरच्या दृष्टिकोनातनं याच्यावरती पालकांचं
रोज लक्ष आहे हे महत्वाचं असतं. मुलांना असं वाटलं पाहिजे की नाही माझ्या आई वडिलांचं माझ्यावर लक्ष आहे, त्यामुळे मी हे करायचं नाही असं वाटलं पाहिजे. हे करायचं आहे आणि हे करायचं नाहीये. त्यामुळे ते लहान वयापासूनच त्यांना ती जाणीव व्हायला पाहिजे की हे करायचं नाही, मला करायचं नाहीये. संस्कार तर आपण देतच असतो मुलांना, हे चांगल्या रीतीने प्रत्येक जण वाढवत असतं. कारण कसं झालंय ना, आजकाल शक्यतो पूर्वीसारखं, पूर्वी खूप मुलं असायची पण आता एक नाही तर दोन, त्यामुळे एवढी त्यांची काळजी घेतलेली असते की ते मूल म्हणजे आपलं जग असतं, त्याच्या भोवतीच सगळं आपलं आयुष्य असतं, त्याच्या वाढवण्यातच सगळं पूर्ण आई वडील म्हणजे पालकत्व पूर्ण म्हणजे छान असं खूप भोवतीच घुटमळत राहिलेलं असतं. खरंच आहे. आणि करतात मनापासून, अगदी मुलांसाठी ते खूप करत असतात. छान वाटतं, म्हणजे बघितल्यावर खरंच छान वाटतं की हे खरंच करतायत मुलांसाठी असं. आता हे खूप छान तू सांगितलंस रश्मी. पण थोडंसं एमपीएससीचे एक्झाम्स वगैरे की काय, कारण त्याच्यावर एवढे अवलंबून असतात की मी ते करणार, तिथे जाणार, पण त्यात यश मिळेल होतील, कारण एवढे लोक एक्झाम्सला बसलेले असतात. इतरही कोणत्या कोणत्या एक्झाम्स द्याव्यात वगैरे त्याच्याबद्दल पण सांग. कसं असतं ना की स्पर्धा परीक्षा या फार महत्वाच्या असतात आणि आपली जी सोसायटी आहे, आपली जी आजूबाजूला सगळी लोक असतात, तर या सगळ्या लोकांना एक सिव्हिल सर्व्हिसेसच्या दृष्टिकोनातनं या एक्झाम्स आपण घेत असतो आणि मुलं त्याच्यामध्ये सक्सेस मिळवून त्या क्षेत्रात जात असतात. पण शक्यतो सगळीच मुलं त्याच्यासाठी तेवढी सक्षम आहेत याची गॅरंटी नाही ना. प्रत्येकामधले गुण वेगळे आहेत, त्याच्यामुळे सगळ्याच मुलांनी अरे मला एमपीएससी करायचंय, मला युपीएससी करायचंय, मला स्पर्धा परीक्षा द्यायच्या आहेत, बँकेच्या एक्झाम्स द्यायच्या आहेत आणि त्याच्यामध्ये वर्षानुवर्ष वेळ घालवायचा आहे, योग्य नाही. तर स्वतःला जर का समजून घेतलं, स्वतःची कपॅसिटी समजून घेतली तर तिथेच लक्षात येतं की तुम्ही त्या स्पर्धा परीक्षांसाठी मेंटली फिजिकली तयार आहात, नाही आहात, नका वेळ वाया घालवू, आहात त्याच्यावरती फोकस करा, त्याच्यामध्ये करिअर करा. हे आपल्याला या पर्टिक्युलर पर्सनॅलिटी टेस्ट मधनं खूप क्लिअरली कळतं आणि मी अपफ्रंट सांगू शकते. आता आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेक असे जिल्हे आहेत की ज्याच्यामध्ये मुलांना डिफेन्स सर्व्हिसेस करता जायला आवडतं किंवा स्पर्धा परीक्षांकरता जायला आवडतं, किंवा त्यांचं असं म्हणणं असतं की मी इंजिनिअरिंग किंवा मेडिसिनलाच जायला पाहिजे. याच्या व्यतिरिक्त कुठली क्षेत्र आहेत याच्याकडे त्यांचं लक्षच नसतं. पण जर का त्यांनी पर्सनॅलिटी टेस्ट घेतली तर त्यांना हे नक्की कळू शकतं की या क्षेत्रांमध्ये त्यांनी करिअर केलं पाहिजे का या क्षेत्रांकडे त्यांनी पूर्णपणे दुर्लक्ष करून दुसरं कुठलं तरी योग्य क्षेत्र आहे आणि त्याच्यावरती फोकस केलं पाहिजे. उदाहरण सांगतेस का? नक्कीच. म्हणजे अशा अनेक वेळा घटना घडलेल्या आहेत की मीडिया क्षेत्र, एंटरटेनमेंट इंडस्ट्री ही आजच्या तारखेला खूप खूप जोमाने वाढते आहे. आणि म्हणजे आता काही वर्षांमध्ये असं झालेलं आहे की आपण बघितलं असेल मे बी करोनाच्या काळामध्ये की लोक घराच्या बाहेर जात नव्हते, इतर सगळ्या इंडस्ट्रीज बंद झाल्या होत्या, पण एंटरटेनमेंट इंडस्ट्री ही कायम स्वरूपी काम करतच होती. ते बातम्यांच्या स्वरूपात असो किंवा आपण मोबाईल फोनवरती नेटफ्लिक्स बघत होतो, अमेझॉन बघत होतो, अनेक वेगवेगळ्या प्रकारे आपण कंटिन्युअसली मीडिया कन्झ्युम करत होतो. आता हेच तसं नाही, पण आपण प्रत्येक क्षेत्रात बघा तर मीडियाचा हा जो काही वापर आहे हा अनेक पद्धतींमध्ये वाढत गेलेला आहे, मेनी फोल्ड ग्रोथ झालेली आहे. तर ही एक अशी इंडस्ट्री आहे की ही तुम्हाला खूप अपॉर्च्युनिटीज देत असते. बऱ्याच पालकांचा याच्याबद्दल इतके गैरसमज आहे की मीडिया म्हटलं की त्यांना वाटतं की आपली मुलगी किंवा आपला मुलगा फक्त मॉडेलिंग करणार आहे का, रॅम्प वॉक करणार आहे का, तर तसं नाहीये. तुम्हाला याच्यामध्ये खूप क्रिएटिव्हिटी वापरायला लागते. तुमच्यामध्ये असलेल्या अनेक चांगल्या गुणांना वाव देणारी ही इंडस्ट्री आहे. तर एंटरटेनमेंट इंडस्ट्री, मीडिया इंडस्ट्री ही एक खूप चांगली इंडस्ट्री आहे. इंजिनिअरिंगच्या सुद्धा अनेक वेगळ्या शाखा आहेत, जशा अगदी आर्किटेक्चरच्या शाखा, कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंटच्या शाखा आहेत. बऱ्याच वेळा ते ऍक्टिव्हली कन्सिडर करत नाहीत. तशीच अजून एक इंडस्ट्री आहे ज्याला आपण टेक्सटाईल डिझायनिंग म्हणतो. आपण जसं अन्न वस्त्र निवारा म्हणतो, वस्त्र आपण म्हणजे माझ्याकडे ऑलरेडी 4 ड्रेसेस असले तरी मी अजून 10 ड्रेसेस घ्यायचे. कुणालाही वाढदिवस आहे, कुणाकडे लग्न कार्य आहे तर आपण गिफ्ट देण्यासाठी आधी कपड्यांचा विचार करतो. तर वस्त्र, त्याच्यामुळे टेक्सटाईल डिझायनिंग, आपल्याकडे चादरी, गालीचे, पडदे सगळ्या गोष्टीमध्ये वस्त्र, त्याच्यामुळे ही इंडस्ट्री खूप ग्रोथ पाथवरती असते. मग अशी मी फूड टेक्नॉलॉजीचा उल्लेख केला होता. फूड टेक्नॉलॉजी ही एक अतिशय चांगली इंडस्ट्री आहे, पण आपण बऱ्याच वेळा दुर्लक्षित करतो कारण सगळ्यांना सॉफ्टवेअरमध्ये जायचं असतं. याच्या व्यतिरिक्त सुद्धा तुम्ही आपला पूर्ण देश जो आहे हा शेवटी इकॉनॉमीवरती अवलंबून असतो. तर फिनान्स किंवा बँकिंग, अकाउंटिंग
त्याच्यामुळे कॉमर्स हा इतका महत्वाचा विषय आहे, इकॉनॉमिक्स हा अतिशय महत्वाचा विषय आहे. आणि मला बऱ्याच मुलांना सांगायला लागतं की सगळ्यांना न जमणारी गोष्ट आहे ही, तुम्हाला जमते तुम्ही करा. तर तसंच स्टॅटिस्टिक्स हा पण विषय खूप सुंदर आहे, ज्याच्यामध्ये बिग डेटा अनालिसिस केला जातो. तर आजकाल त्याची जाणीव व्हायला लागली आहे. काही काही मुलं त्याच्यामध्ये करतात सुद्धा आहेत करिअर. पण तरी सुद्धा बिझनेस अनालिस्ट होणं तर हे खूप वेगळ्या प्रकारचं करिअर असतं. फायनान्शियल मॅनेजमेंट, फायनान्शियल प्लॅनिंग, तर ही खूप सुंदर करिअर्स आहेत. अगदी ओशनोग्राफी हा एक वेगळा करिअरचा ऑप्शन आहे. ओशनोग्राफी, जिओलॉजी, तर हे करिअरचे जे ऑप्शन्स आहेत अतिशय सुंदर ऑप्शन्स आहेत आणि हे सगळ्यांना नाही मिळत. ज्यांची त्याच्यामध्ये गती आहे त्यांनाच हे आपण देऊ शकतो आणि त्यांना त्याच्यामध्ये खूप सुंदर करिअर करता येतं. म्हणजे अगदी गव्हर्नमेंट सर्व्हिसेस पासून प्रायव्हेट सेक्टर पर्यंत प्रत्येक ठिकाणी याला ऑपॉर्च्युनिटीज आहेत. पैसा प्रचंड आहे, खूप उत्तमरित्या तुम्हाला रिटर्न्स मिळतात त्याच्यामध्ये आणि त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला समाधान मिळतं. खूप छान माहिती सांगतेस खरंच ना. म्हणजे एवढे प्रकार असतात हे माहितीच नसतं. खरंय. तू नाव नाही सांगितलंस, काय नक्की नाव कशा मार्फत तू हे काम करते, कोणतं क्षेत्र आहे तुझं? करेक्ट. मी माझं हे काम प्रोफिशियंट काउन्सिलिंग कॉर्पोरेशन या नावाने चालू केलेलं आहे. आणि प्रोफिशियंट तर याचा अर्थ काय, प्रोफेशनली आणि एफिशियंटली रन काउन्सिलिंग सेंटर इज दी कन्सेप्ट बिहाइंड दिस. आणि माझी पंचलाईन आहे अँकरिंग एक्सलन्स. म्हणजे जी ही काही माहिती द्यायची आहे त्याला एक खूप डेप्थ आहे, खूप गाभा आहे, एक खूप स्ट्रॉंग बेस आहे. त्याच्यामुळे मुलांना ज्यावेळेस ही माहिती देत असते त्यावेळेस तो एक्सेलन्स त्यांच्यामध्ये अँकर व्हायला पाहिजे की तुम्हाला जे काही करायचं आहे ना ते तुमच्यासाठी. आता समजा नीलमला करिअर करायचंय तर नीलमसाठी जे काही करिअर मधली उत्तम गोष्ट आहे तीच मी तुला सांगणार. बाकीचे 10 गोष्टी आहेत ना करता येण्यासाठी, पण तुला जे काही उत्तम आहे सो आय विल अँकर दी एक्सेलन्स इन यू. दॅट इज व्हॉट माय कन्सेप्ट इज. तर प्रोफिशियंट काउन्सिलिंग कॉर्पोरेशन अशी माझी कंपनी आहे. 15 वर्षाचा अनुभव आहे ना तुला या क्षेत्रातला. म्हणजे खरंच मला तर अभिमान वाटतो की मी ज्या आतापर्यंत मुलाखत घेतल्यात ना वेगवेगळे क्षेत्रातील म्हणजे किती छान शिकायला मिळते. प्रत्येकाकडनं काही ना काही वेगळा विषय, म्हणजे जे क्षेत्र तू शिकवते ते माझ्या ह्याच्यात सगळे येऊन गेलेले ते. आणि खूप छान वाटतं म्हणजे असे क्षेत्र घेताना जे माझ्याकडे मुलाखत देतात त्यांचं पण खूप पण आनंद वाटतो. तू हे तर आता सांगितलं त्यांना नक्की सगळ्यांना उपयोगी पडेल. खूप छान माहिती सांगितली. आणि पुढे तुझे आदर्श राहिले की प्रेरणा की पुढे तुला जाऊन फ्युचरमध्ये तुझे काय आहे की काय करायचंय की मुलांसाठी काय काम करायचे पुढे? मला असं वाटतं की सध्या तरी माझा हा जो काही फोकस आहे हा पूर्णपणे मुलांवरती आहे. 8वी 9वी 10वीची जी मुलं आहेत बेसिकली त्यांचे पालक की पालकांनी पुढे यावं आणि माझ्याकडनं मार्गदर्शन करून घ्यावं. पण हळूहळू माझा असा फोकसही यायला लागलेला आहे की जी मुलं अंडर ग्रॅज्युएट आहेत आणि बऱ्यापैकी त्रास सहन करतायत. म्हणजे आपण जर का बघत असू तर आपल्या आजूबाजूला अनेक मुलं असतात की आत्महत्या करतात, त्यांना करिअरचं प्रेशर सहन होत नाही. कारण तेच असतं की त्यांना ते चुकीच्या क्षेत्रामध्ये गेलेले असतात. तर त्या मुलांपर्यंत मी पोहोचलं पाहिजे. तर याचं जे सगळं मी मार्केटिंग असं म्हणता येणार नाही, पण यांच्यापर्यंत पोहोचायचा जो प्रयत्न असतो तो सोशल मीडियामधनं करत असते मी. तर फेसबुकवरती बरीच ऍक्टिव्ह असते. आता इंस्टाग्रामवरनं या मुलांपर्यंत पोहोचायचं. आणि जसं मी भारतामध्ये काम करते आहे तर अगदी छोट्यातल्या छोट्या खेड्यापासून ते जगामध्ये अमेरिकेपर्यंत प्रत्येक कान्याकोपऱ्यामध्ये जिथे कुठे या वयोगटातली मुलं आहेत की ज्यांना मार्गदर्शनाची गरज आहे त्यांच्यापर्यंत पोहोचायचा माझा प्रयत्न आहे. लकीली टेक्नॉलॉजी हेल्प करते आहे आपल्याला. सध्या गुगल मीट आहे, झूम टेक्नॉलॉजी आहे, सगळं आहे. तर त्या सगळ्याचा जेवढा करता येईल तेवढा वापर करायचा. मी स्वतः इंजिनियर आहे, मार्केटिंगमध्ये MBA केलेलं आहे, त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी उत्तमरित्या हँडलही करता येतात. तर ग्रॅज्युअली ग्रो होत जायचं आणि जेवढं शक्य होईल तेवढं उत्तमातलं उत्तम काम करायचं. ऑफकोर्स याच्यामध्ये धडपड असते, इन्व्हेस्टमेंट्सही असतात, पण जे सहज सोपं नसतं. काहीही करणं सहज सोपं नसतं. प्रचंड मेहनत, कष्ट आणि हे खरंच रश्मी तू इतकं चांग म्हणजे त्यांच्या भविष्याचा पाया तू उभा करतीस आणि एवढा छान पाया उभा आहे की तो भक्कम पाया आहे ना आयुष्यभर ती बिल्डिंग चांगली कणखर अशी उभी राहणार आहे. आणि खूप चांगलं काम करतीस रश्मी. नीलम टॉक शो मध्ये आल्याबद्दल तुझं खरंच मनापासून खूप खूप धन्यवाद. आणि तुझ्याकडून पुढील सगळ्या आपल्या पिढीला चांगलं मार्गदर्शन घडावं. खूप खूप धन्यवाद रश्मी. थँक्यू.
नीलम टॉक शो इज रिअली वंडरफुल आयडिया. मला इतका आनंद झालेला आहे कारण सातारकरांपर्यंत या उपक्रमामधून तुम्ही इतक्या चांगल्या चांगल्या व्यक्तींना पुढे आणता आहात आणि नुसतं त्या व्यक्तींना पुढे नाही तर त्यांनी केलेलं जे चांगलं कार्य आहे ते त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा तुम्ही प्रयत्न करता. मला खूप आनंद झाला. रादर मी इथे येऊ शकले याच गोष्टीचा मला खूप आनंद झाला. सो थँक्स टू यू. आणि नीलम टॉक शोला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नीलम टॉक शो. खूप खूप धन्यवाद.